दुसरं महत्वाची गोष्ट काय माहितीये का, बघा एक तर सोपी गोष्ट आहे की सोशल मीडिया आपल्याला हवा सुद्धा आहे, त्याचे फायदे सुद्धा आहेत आणि त्याचे तोटे सुद्धा आहेत आणि हे दोन्ही दाखवण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केला. कुठलीही गोष्ट अशी पटकन असं नाही म्हणत आहे आम्ही की हे चुकीचं आहे किंवा काय, पण याच्यात दोन्ही फायदे आहेत. म्हणजे लहानपणी आपण निबंध लिहिलेत की विज्ञान शाप की वरदान, आता गुगल शाप की वरदान असं आहे. तर इतकं सिंपल आहे. कोथरूडचीच आहे ना, कोथरूडलाच राहत होते ना. कोण मी? हो त्यामुळे बरोबर पुण्यातले सगळे कोथरूडला राहतेपेक्षा माझं बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे आहे. पुण्याच्या मराठी विद्यालयात प्राथमिक आणि शिशु विहारात मी शिकले आहे. त्यामुळे ते पुणेरी पण कुठेही नेक्स्ट तिथेच आहे. तेच माहिती आहे मला. थँक्यू. त्यांचा सर बोला. सर बोला. ये मूवी का लोकेशन में अच्छा शूट किया है. हु इज द सिनेमेटोग्राफर? DOP Kishan Sagar. Sorry, I'm missing. Sorry. Yes, DOP Kishan Sagar and colorist Muthu. ये पूरा केरला टीम सर, पूरा केरला टीम and shooting so क्या everything. मैं लोकेशन वेज अंडे इकडे కూడా पुणे में मैं 10 दिन शूट किया. सो आप बिगिनिंग फर्स्ट दगड़ूशेठ टेम्पल में पूजा करने टाइम में पूरा मेरा दादा से सोदर से पहले ने क्या बोले वही करेंगे. आपसे क्वेश्चन था सर दादा सर कुछ में भाषा नहीं है तो तुम कुछ पूछे. मराठी में मत बोले, हिंदी में बोले. बोले सर. आपसे क्वेश्चन था, ये जो फिल्म बनाई है आपने बहुत अच्छी बनाई है, लेकिन अभी कैसे साउथ का मूवी नो साउथ का कुकिंग नहीं मुझे बोलना क्या अलग बोलना है. अब साउथ के मूवी में फाइटिंग बहुत बढ़िया रहती है. जो इस पिक्चर में आपने दिखाई है उस स्टाइल से टोटल फिल्म मराठी स्टोरी लाइन इज मराठी स्टोरी है, बट कुकिंग वाला बात साउथ वाला. कैसा है अब भैया एक बोले है, सच बताता हूँ, भैया एक बोले है शूटिंग बिफोर डे. वही भैया बोले मेरे को, सर दाल चावल इकड़ी बहुत मिला, दाल चावल के लिए आप इकड़ी की आते नको. बहुत आदमी है, गुड बिरयानी करेंगे ना इकडे आओ सर, नाही तर तुम जाओ सर बोलिए. पण ऍक्शन तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देते. जो फाईट सिक्वेन्स फाईट सिक्वेन्स मी जसं मगाशी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की ऑल ओव्हर इंडियातले जे टॉपमोस्ट फाईट मास्टर आहेत ते आपल्या फिल्मसाठी फाईट मास्टर म्हणून त्यांनी काम केलं. मी असेल किंवा प्रणवदादा असेल, आमच्याकडनं त्यांनी खूप छान पद्धतीनं फाईट सिक्वेन्स हा साऊथ स्टाईलने करून घेतला. म्हणजे भडक येस, खूप जास्त हार्डेस्ट तो फाईट सिक्वेन्स होता. म्हणजे मी मगाशी म्हटलं की नेपाळचे एक कलाकार आहेत की ज्यांनी विलन म्हणून, टेररिस्ट म्हणून आपल्या फिल्ममध्ये काम केलंय आणि क्लायमॅक्स हा खरं तर खूप भारी आहे या फिल्मचा, कारण त्याच्यात फाईट सिक्वेन्स बघायला मिळणार आहे. म्हणजे चिखलात आम्ही फाईट सिक्वेन्स केलाय, खूप जास्त पाऊस होता त्याच्यात आम्ही फाईट सिक्वेन्स केलाय, पालापाचोळा असा जंगलातला जो सगळा असा गोळा झालेला असतो, येस अंगावर येणारा, अंगावर उडवलेला सुद्धा आहे. सो तसा सगळा एक फाईट सिक्वेन्स जो आपण साऊथ फिल्म मध्ये बघतो तर तो ऍक्च्युअल सरांनी शूट करून घेतला. आणि जसं अश्विनीताई म्हणाले की पुण्यात सुद्धा आम्ही कचरा डेपो वगैरे असेल ना तिथे शूट केला, कारण ती एक स्क्रिप्टची रिक्वायरमेंट होती. आणि मी सुद्धा म्हणजे त्या छोट्याशा गल्लीमधनं सर हम लोगों ने शूट किया था. जिथे कचरा नसेल तिथे स्वतः येऊन कचरा सर टाकायचे आणि तर मला म्हणायचे पळा आता इथून. सो असं झाडाला धडकलोय, मग रक्त वगैरे असं सगळं लागलंय. सो हे जे काही BTS शॉर्ट्स आहेत ते सुद्धा आम्ही आमच्या सोशल मीडियावर टाकूच आणि ते तुम्हाला पुढे काही दिवसांमध्ये बघायला मिळेलच. पण हे फाईट सिक्वेन्स म्हणजे कधी कधी असं होतं की खूप खोटं दाखवलं जातं किंवा त्याचं एक नाट्य स्वरूप शूट करतानाच केलं जातं.
पण आमची सगळ्या टीमने खूप रिअल हार्डवर्क घेतले आणि मला असं वाटतं की ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीची खासियत असावी की ते जे काही कष्ट घेतात ते खूप रिअल घेतात, त्यामुळे ते पडद्यावर बघताना सुद्धा खूप रिअल वाटतं. सो आम्ही काम करताना सुद्धा ते रिअलिस्टिकपणा जो आहे तो खूप जपलाय. म्हणजे जीसीपी चालवणं असेल, प्रणवदादाने त्याच्यात जीसीपी चालवलाय की ज्याला अजिबात जीसीपी चालवता येत नाही, तो घाबरत होता आधी चालवताना. सो असं हे सगळं कॉम्बिनेशन खरं तर सरांनी खूप छान डिझाईन केलं आणि ते खूप छान आम्ही शूट. लहान मुलांना घेऊन फॅमिली कशी बघेल पिक्चर? इतका डेंजरस नाहीये सर. त्यांनी रिसेंटली किल पिक्चर बघितलं तर परिणाम. पुष्पा बघितला ना लहान मुलांनी, हे काहीच नाही. क्राईम थ्रिलर असं म्हणायला हरकत नाही. प्रणव, तुमचा आधीचा फिल्म होता त्याच्यामध्ये तुम्ही कोकणातले वादक दाखवलेले आहेत, त्याचा पण डिरेक्टर साऊथच होता बहुतेक. साऊथ. बरोबर. त्याचा नाही, तो जो होता त्याचा अभिजित वारंग होता, ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला ते. आणि तो एक मी प्रीतम नावाचा सिनेमा केला होता ज्याच्यामध्ये मी कोकणातला मुलगा दाखवला, पण ती संपूर्ण टीम जी आहे ती साऊथचीच होती. सो माझा हा दुसरा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याबरोबर काम करण्याचा. आणि खूप कमाल शूट झालाय हा सिनेमा. त्यांच्याबरोबर शूट करताना खूप मजा येते सिनेमा. आणि तसं मगाशी सरांनी आम्हाला आठवण करून दिली त्या दादांनी की आमचे डीओपी तर किसन सागर सर आहेत, ते खूप अप्रतिम डीओपी आहेत. आणि नाही, याच्यामध्ये ना ट्रॉलीचा खूप अप्रतिम वापर केलाय. तुम्ही हा सिनेमा पाहायला जाल ना तर प्लीज हे प्रेक्षकांना सांगा की आपण त्यांना टॉलिवूड बोलतो बरोबर ना, ते त्यांच्या त्या ट्रॉल्या खूप वापरतात ते लोक. सो ह्याच्यामध्ये ना त्याचा खूप वापर केला गेलाय. सो तो काय झालं, मी प्रीतम केली होती पण त्याच्यात त्या ट्रॉलीचा वगैरे एवढा वापर नाही केला होता. त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं तो शूट केला होता. मग त्यांनी पाण्यात कॅमेरा उतरवला होता वगैरे, इथपर्यंत शूट केलं होतं, जे आपल्याकडच्या लोकांना देतच नाहीत करायला. पण ते लोक घाबरत नाहीत, ते लोक करतात. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला त्या ट्रॉलीचा वापर फार उत्तम करतात. आणि आमचे जे किसन सागर सर आहेत ते ज्येष्ठ आहेत, म्हणजे त्यांनी खूप सिनेमे केलेले आहेत. सो त्याच्यामुळे ना त्यांना ती ट्रॉली वापरण्याची एक इतकी उत्तम त्यांना ती आयडिया आहे. सो त्याचा वापर करून त्यांनी इतकं मस्त केलंय ना, तुम्ही बघा लॉंग शॉट्स घेतलेत त्यांनी ट्रॉलीवरती. इतके लॉंग ट्रॉलीज आपल्याकडे वापरले जात नाहीत. म्हणजे मी माझ्या अंदाजानुसार एक 15-20 फुटाची ट्रॉली सुद्धा लागलेली आहे एका पॉइंटला. की नाही फुटाची, हा म्हणजे मीटर मध्ये एक पीस असतो त्यांचा, तसं एक 10-12-15 पीस वगैरे लागले ट्रॉलीचे वगैरे, इतकं सुद्धा ते झालेलं. या साऊथच्या लोकांबरोबर काम करताना काय अनुभव मिळतो जास्त, काय शिकायला मिळतं जास्त? शिकायला तर खूप गोष्टी मिळतात. एक तर महत्वाचं म्हणजे की त्यांचं ना त्यांना ना सिनेमाची लँग्वेज कळते. ते लँग्वेज साठी घाबरत बसत नाही. आपण ना भाषेला खूप घाबरतो. आपलं आता मी मालवणी सिनेमा केला होता, तर कोणी चुकीचं मालवणी बोलल्यावर ते पटकन लोक अरे तुम्हाला येत नसेल तर बोलू नका म्हणत. तर आपल्या इकडे ना हे आपण भाषेला खूप घाबरतो. हिंदी करायचं म्हटल्यावर सुद्धा आपल्याला दडपण येतं बरोबर. तर हे तर तिकडनं येऊन हिंदी आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मराठी भाषेमध्ये सिनेमा मारतायत, पण ते भाषेला घाबरले नाहीत. त्यांनी ठरवलं की नाही, माझी सिनेमाची भाषा पक्की आहे ना, तर मी सिनेमा करणार. ह्याच्यासाठी झाले त्यांच्याकडे 2 स्क्रिप्ट होत्या. एक स्क्रिप्ट आमच्यासाठी होती जी मराठीमध्ये लिहिलेली होती आणि अख्खी सेम स्क्रिप्ट ट्रान्सलेट केलेली त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याकडे होती. सो ही गोष्ट मला ना त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळाली की घाबरायचं नाही कुठल्या गोष्टीला, प्रामाणिकपणे त्याला भिडायचं की ती आपोआप ती गोष्ट आपली होते. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, हा सिनेमा आम्ही शूट करत होतो, ते शूट करत असताना आपल्याला एक अंदाज येतो की असा सिनेमा होतोय तसा सिनेमा होतोय म्हणून. पण ज्या वेळेला आम्ही हा सिनेमा पाहिला त्यावेळेला आमचे सगळे अंदाज हे मोडीत निघाले आणि हा सिनेमा फार अप्रतिम बनलाय. त्यांचं एडिटिंग स्टाईल असेल, त्यांचं एकंदरीत टेकिंग स्टाईल असेल, ते किती छोट्या छोट्या प्रमाणामध्ये शॉर्ट्स होतात, ह्या खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आपल्याकडे कसं ना, आपल्याकडे कॉन्टेंट वरती भर खूप दिला जातो. आपल्याकडे इमोशन्स जास्त आपण प्रेफर करतो. आपण असं विचार करतो की लॉंग शॉर्ट्स होऊ देत, त्याच्यातनं लोकांपर्यंत आपल्याला नटाला जे मांडायचंय, लेखकाला जे मांडायचंय ते लेखकाचं पोहोचू देत. पण ह्यांच्याकडे एक वेगळी भाषा आहे, त्यांचं दिग्दर्शकही मध्ये मध्ये पोहोचवतात ते लोक आणि ते जास्त स्ट्रॉंगली पोहोचवतात. त्याच्यामुळे त्याला एक पेस असतो. आपल्याकडे पेस फार नाही, आपल्याकडे कॉन्टेंट.
मी मजा आनंद त्याचा आहे, कारण आपल्याकडे साहित्य पूर्वीपासून जे आलेलं आहे ते आपण वाचनातनं आपण मोठं झालं, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा आनंद घेण्याच्या कादंबऱ्या वाचण्याच्या वगैरे आपल्याला सवय आहे. सो त्याच्यामुळे आपल्याकडे ती संस्कृती आहे. एडिटर कोण आहे, म्हणजे मराठीचे की नाही साऊथचेच, मराठी पण आहेत आणि त्यांनी साऊथला पण एडिट केलेलं आहे दोन्हीकडे. तर सर सांगतील सर जी आपको क्यों लगा कि मराठी में ही मूवी निकलना है, ऐसा आपको ऐसा आप एडिटर बद्दल बोला. एडिटर डायलॉग्स एक्चुअली मैं साउथ एडिटर थोड़ा फास्ट कटिंग करते हैं, बट डायलॉग के लिए प्रॉब्लम आते हैं ना, मेरे सेंस प्रॉब्लम क्या करते हैं ना, दैट्स वाई इकडे ऋषिराज एडिटर है पूरा, दोनों वाला बैठ किया इकडे एडिटिंग किया. सो इकडे पद्धति से ऋषिराज देखेंगे, मेरे स्टाइल टेकिंग के लिए मेरा एडिटर देखेंगे. सो अभी एंड क्वेश्चन सार डेली में 4 कैमरास यूज किया, 4 कैमरास यूज किया डेली. ये कैमरा में सार तो मालूम 4 कैमरास यूज किया, दैट्स वाई उतना क्वालिटी 26th पिक्चर देखने के. एंड रेन इफेक्टेड जंगल में शूटिंग टाइम में पर डे मिनिमम 40 నుంచి 60 वाटर टैंकर्स 60-65 वाटर टैंकर्स खर्च करेंगे. सो అంటే उतना बड़ा फाइट रेन इफेक्ट में प्लान किया. एक्चुअली व्हाट इज द प्रॉब्लम कि जंगल में शूट एंड ओनली फैमिली के लिए शूट, बट बोरा डे इफेक्ट नाइट इफेक्ट शूट है तो ना उधर लाइट करते बारिश आता, इधर से कैमरा डालते हैं ना पीछे 1 किलोमीटर 2 किलोमीटर की रेंज चाहिए. सो ऐसा कैसा बोलो सर.